सर काय तुम्ही एक आरोप केलाय, कुणाच्या नावाची उपमहापौरपदासाठी चर्चा होती, कुणाला ते नाही नाही, आरोप नाही केला मी, माहिती दिली. ज्या वेळेस उपमहापौर पद आमच्या पक्षाला देणार त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी माझं नाव या ठिकाणी फायनल केलं. एकनाथ शिंदे साहेबांनी नाव फायनल केल्यानंतर नंदकुमार घोडिले हे महानगरपालिकेमध्ये उमेदवारी अर्ज घ्यायला आले होते. त्यांना मी सांगितलं की शिंदे साहेबांनी या ठिकाणी माझी उमेदवारी फायनल केली, तुम्ही अर्ज घेऊ नका, पक्षाच्या आदेशाचं आपण पालन केलं पाहिजे. परंतु तरी त्यांनी फॉर्म घेऊन जाऊन या ठिकाणी हर्षदाताई शिरसाट यांचा उमेदवारी अर्ज भरला होता आणि तो उमेदवारी अर्ज महापालिकेमध्ये जमा करण्यासाठी ते येत होते, परंतु पक्षाने व्हीप काढल्यामुळे ते त्या ठिकाणी आले नाही, त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की शिवसेना हा पक्ष आदेशावर चालणारा पक्ष आहे. एकदा पक्ष नेत्यांनी आदेश दिला की त्या आदेशाचं पालन झालं पाहिजे आणि ह्या जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख म्हणून प्राथमिक जबाबदारी माझी आहे की जे आदेश शिंदे साहेब या ठिकाणी देतील त्या आदेशाचं पालन आणि त्या आदेशाचं इम्प्लिमेंट या ठिकाणी झालं पाहिजे, माझी एवढीच अपेक्षा होती आणि हेच मी काल बोललो होतो. गटनेते पदावरून त्र्यंबक तुपे यांचं नाव शिरसाट यांच्याकडून सांगण्यात येत आहे, त्याच्या माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली. गटनेता, उपमहापौर किंवा जे काही पद आहे हे पदाचं नाव ठरवण्याचा, नाव फायनल करण्याचा अधिकार हा माननीय नेते आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा आहे. माझं तेच आहे, पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार जे काही नाव शिंदे साहेब या ठिकाणी ठरवतील ते नाव फायनल होईल. नाव ठरवण्याचा अधिकार माझा नाही, अन्य कोणाचाही नाही. आणि जे शिंदे साहेब 2 दिवसामध्ये गटनेता कोण असावा याबाबत त्यांनी माहिती मागवलेली आहे आणि निश्चित ते जे नाव फायनल करतील ते नाव या ठिकाणी पक्षातर्फे फायनल करण्यात येईल. त्र्यंबक तुपे किंवा कुणाचं अजून अधिकृत नाव अधिकृत अजून शिंदे साहेबाचा आदेश काहीही आलेला नाहीये. अधिकृत आमचा गट नोंदणी झालेली नाहीये. ज्या वेळेस आम्ही गट नोंदणी करू, शिंदे साहेबाचा आदेश येईल, जे नाव ते सांगतील ते नाव या ठिकाणी गटनेत्याच्यासाठी फायनल